नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आणि खूपच भारी दाखवलेला आहे। मंडळी, सायली आता खरी तन्वी आहे हे सत्य सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि ते सत्य आता स्वतः महिपत सगळ्यांना सांगणार आहे। म्हणजे इकडे जेव्हा आता महिपतचे वकील त्यांना भेटतात आणि त्यांनी हेही सांगितलंय की येत्या हिअरिंगला तुमची जेलमधून सुटका होऊ शकते, पण फक्त आता अर्जुन सुभेदार यांनी कोणता घोडा आडवा आणायला नको, म्हणजे झालं। तुमची वागणूक बघता जेलमधून तुमची सुटका लवकरच होईल, पण असं काहीतरी करायला हवं ज्याच्यामुळे अर्जुन सुभेदार हा विषय ताणून धरणार नाहीत। यावर आता महिपत म्हणतो की माझ्याकडे एक गोष्ट आहे, अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे ही गोष्ट जर अर्जुनला समजली तर तो नक्कीच मला जेलमधून बाहेर येण्यापासून अडवणार नाही। आणि आता महिपतने हा निर्णय घेतला आहे की काही झालं तरी आता अर्जुन सुभेदार समोर सायलीचं सत्य आणायची वेळ झालेली आहे। म्हणजे सायली खरी तन्वी आहे हे सत्य आता त्याच्यासमोर आणायलाच हवं। आणि जेव्हा मंडळी आता महिपत ही गोष्ट त्या वकिलांना सांगतो तेव्हा ते वकील सुद्धा म्हणतात की हो, जर तुम्ही ही गोष्ट अर्जुन सुभेदार आणि सुभेदारांच्या समोर आणलं तर तुमचे जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग नक्कीच मोकळा होणार आहे। 100% तुम्ही या जेलातून बाहेर याल। तर महिपतने आता हे सगळं सत्य अर्जुन सायलीच्या समोर आणायचं ठरवलेलं आहे। तर मंडळी, इकडे सायलीने मात्र आता खूप मोठा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे प्रियाच्या बाजूने। प्रिया आता जी प्रेग्नेंट आहे ती न्यू सुभेदारांना समजली आहे। म्हणजे प्रियाने आता सुभेदारांना आपण प्रेग्नेंट आहोत हे कळण्यासाठी एका लेडीज कॉन्स्टेबलची मदत घेतलेली आहे आणि थेट पोलीस स्टेशनमधून एक लेटर सुभेदारांच्या घरामध्ये पाठवलं आहे आणि त्याच्यामुळे आता प्रिया प्रेग्नेंट आहे हे सत्य फायनली सगळ्यांच्या समोर आलेलं आहे। आणि या गोष्टीमुळे आता सायलीने खूप मोठा निर्णय घेतला आहे, ज्याच्यामुळे आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे। खरं तर सायलीच्या निर्णयाला कोणाची सहमती नसते, पण सायलीने आता इथे सगळ्यांची समजूत घातली आहे आणि या सगळ्यामध्ये प्रियाच्या बाळाचा काहीही दोष नाही आहे। त्याच्यामुळे आपण प्रियाच्या आणि अश्विन भाऊजींच्या बाळावर हा अन्याय करू शकत नाही आणि नाईलाजाने का होईना पण हा निर्णय आता सगळ्यांनाच मान्य करावा लागतो। तर मंडळी, सायलीने आता असा कोणता मोठा निर्णय घेतलेला आहे की ज्याच्यामुळे प्रिया मात्र शेफारणार आहे। तर इकडे महिपतने सगळं सत्य सगळ्यांच्या समोर कशा पद्धतीने आणलं आणि सायलीच खरी तन्वी आहे हे सिद्ध कसं झालं हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया। तर प्रेक्षकांनो, त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत। इकडे नागराज हा महिपतला म्हणत असतो की महिपत, नाटक मात्र एक नंबर करतो बरं का तू। जेलमध्ये बाहेर सोडण्यासाठी जे काही तू कॅरेक्टर पकडलेस ना, सॅल्यूट तुझ्या कॅरेक्टरला, सॅल्यूट। त्यावर आता इथे महिपत म्हणत असतो की मी कोणतंही कॅरेक्टर पकडलेलं नाही आहे नागराज शेठ, मी जे करतोय ते आता मनापासूनच करतोय। आतापर्यंत जे गुन्हे केले, जे पाप केलं ना, त्या सगळ्याचा पश्चाताप होतोय मला। मी खरं सांगतोय, तुमचा कदाचित विश्वास नाही बसणार ह्या गोष्टीवरती, पण जेव्हा मी ह्या जेलातून बाहेर पडेन ना तेव्हा तुम्हाला नक्कीच कळणार आहे। तरी ते महिपतचे आता वकील म्हणत असतात की तुम्हाला चांगल्या वागणुकीचं सर्टिफिकेट तर मिळालेलं आहे, त्याच्यावरून तुमची जेलमधून बाहेर पडण्याची शक्यतासुद्धा जास्त आहे, पण तरीसुद्धा अर्जुन सुभेदार हा घोडा आडवा आणू शकतो, कारण ही केस अर्जुन सुभेदारची सुद्धा आहे। आणि त्याला जर कळलं की तुम्हाला जामीन मिळतोय तर तो काही शांत बसणार नाही आहे, काही ना काहीतरी तो प्रयत्न करणार। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशी कोणतीतरी एखादी गोष्ट हवी आहे की ज्याच्यामुळे अर्जुन सुभेदारचा सुद्धा तुमच्यावरती विश्वास बसला पाहिजे आणि त्यांनीसुद्धा तुम्हाला या गोष्टी जेलमधून बाहेर येण्यासाठी अडवलं नाही पाहिजे। अशी कोणती गोष्ट आहे का? महिपत म्हणतो की आतापर्यंत केलेल्या सगळ्या पापांची, सगळ्या गुन्ह्यांची मी कबुली दिली आहे। माझी सगळी पापं मी आता कोर्टामध्ये सगळ्यांसमोर मान्यसुद्धा केलेली आहेत। अजून काय असणार आहे? त्यावर आता इथे वकील म्हणतात की अजून नीट आठवा, असं काहीतरी गोष्ट असेल ज्याच्यामुळे अर्जुन सुभेदार यांना फायदासुद्धा होऊ शकतो आणि असं काहीतरी सत्य असेल। आणि हे जेव्हा आता वकील म्हणतात तेव्हा महिपतला आठवतं की आपण अर्जुन सुभेदारपासून सगळ्यांपासून आणखीन एक मोठी गोष्ट लपवून ठेवली आहे। महिपत म्हणतो की हो, अशी एक गोष्ट आहे जी अजूनही सुभेदारांना माहीत नाही आहे, अर्जुन सुभेदार यांना माहीत नाही आहे, त्यांच्यापासून ते सत्य अजूनही लपून ठेवलेलं आहे। आता महिपत हे त्या वकिलासमोर बोलणारच असतो, तेवढ्यात नागराज म्हणतो महिपत नाही, नाही, हे सत्य तू सगळ्यांच्या समोर आणू शकत नाही, हे सत्य काही फक्त तुझ्या एकट्याचं नाही आहे आणि हे सत्य जर सगळ्यांच्या समोर आलं ना तर माझे मात्र ह्या जेलमधून सुटण्याचे चान्सेस फार कमी होतात, ही गोष्ट कोणालाही सांगता कामा नये। आता इथे महिपत म्हणतो नागराज शेठ असं काय करताय तुम्ही? अहो, जर ह्या जेलातनं बाहेर पडायचं असेल ना तर सत्याचाच मार्ग स्वीकारावा लागणार आहे। आणि आता इथे नागराज म्हणतो की हो, मला एक अशी गोष्ट माहिती आहे जी आम्ही आतापर्यंत सुभेदारांपासून लपून ठेवली आहे आणि ती मी सांगायला तयार आहे। इथे सचिन म्हणतो कोणती गोष्ट? पण आता महिपत म्हणतो मी आता नाही सांगणार, मी ही गोष्ट कोर्टामध्ये सांगेल जेव्हा माझ्या सुटकेची हिअरिंग असेल तेव्हा आता इथे वकील असतात, ते म्हणत असतात की मी तुमची हिअरिंग उद्याच बोलवून घेऊ शकतो, कारण अर्जुन सुभेदारची आणि आता सचिन यांची सुद्धा उद्या सकाळची हिअरिंग घेतलेली आहे आणि अर्जुन सुभेदार ह्या सगळ्याच्या गडबडीमध्ये असतील आणि मला वाटतं की त्यांची हिअरिंग संपल्यानंतर आपण लगेचच तुमची हिअरिंग घेतली तर अर्जुन सुभेदार यांचं लक्ष आणि कळ थोडा कमी राहील
आणि तुम्ही जे काही सत्य म्हणताय त्यांच्यापासून लपून ठेवलं ते सुद्धा त्यांच्यासमोर आलं तर तुमचे बाहेर येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. महिपत म्हणतो, हो हो चालेल, काही हरकत नाही, उद्याची तर उद्याची, पण मी जे काही सत्य आहे ते सांगायला तयार आहे. आता माझ्या पोटात खरं तर कोणतंही पाप नाही आहे, एकच पाप आहे, ते सुद्धा मी आता उद्या सांगायला आणि कबूल करायला मोकळा आहे. इथे नागराज मात्र ह्या गोष्टीला तयार नाही आहे, पण महिपतने आता ठरवलं आहे की जे काही आहे सायलीचं सत्य, सायली खरी तन्वी आहे, हे आता काही झालं तरी उद्या कोर्टामध्ये सांगून मोकळं व्हायचं. तरी ते वकील म्हणतात की मी उद्याच्या हिअरिंगची सगळी तयारी करतो, फक्त तुम्ही तुमच्या शब्दापासून मागे फिरू नका, जे काही आहे खरं खरं ते सगळं कोर्टामध्ये सांगून मोकळे व्हा. तर मंडळी इकडे आता पोलीस स्टेशनमधून एक लेटर आलेलं असतं आणि ते लेटर नेमकं सायली घ्यायला जाते. सायली ते लेटर घेते आणि म्हणते की आता ह्या वेळेला लेटर, आणि तेही पोलीस स्टेशनमधून. सायली ते लेटर ओपन करते, तिला असं वाटतं की अर्जुनचं त्याच्या काही कामाचं असेल म्हणून ती लेटर ओपन करते. तर त्या लेटरमध्ये सायलीला कळतं की प्रियाच्या प्रेग्नन्सीचं लेटर आहे, म्हणजे प्रिया प्रेग्नंट आहे हे सुभेदारांना कळावं म्हणून प्रियाने आता पोलीस स्टेशनमधूनच हेल्प घेतलेली असते आणि ते लेटर पाठवलेलं असतं जेणेकरून सगळ्या सुभेदारांना कळायला हवं. आणि सायली आता ही गोष्ट सगळ्यांनाच सांगते की प्रिया ही प्रेग्नेंट आहे आणि ही गोष्ट आता ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे. सायली आता इथे अर्जुनच्या इथे येते आणि म्हणते, अहो तुम्हाला ही गोष्ट माहीत होती का? प्रिया प्रेग्नेंट आहे ही गोष्ट तुम्हाला माहीत होती का? आता अर्जुन हा काहीच बोलत नाही आणि तो फक्त आता इकडे अश्विनकडे पाहतच बसतो, कारण अश्विनने ऑलरेडी शपथ घातलेली असते की हे सत्य कोणालाही सांगायचं नाही, ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवायची. त्यावर आता प्रताप आणि कल्पनासुद्धा म्हणते की अरे अर्जुन काय विचारतोय, तुला ही गोष्ट माहीत होती का? त्यावर आता अश्विन हा सगळ्यांसमोर म्हणतो की हो, मला आणि दादाला ही गोष्ट माहीत होती की प्रिया प्रेग्नेंट आहे, पण मीच दादाला सांगितलं होतं की ही गोष्ट घरी कोणालाही कळता कामा नये, कारण मला त्या मुलीचं तोंडसुद्धा पाहायचं नाही आहे आणि ह्या घराला आणि ह्या घरातल्या माणसांना आणखीन तिचा मनस्ताप व्हायला नको, आणि म्हणूनच मी दादाला सांगितलं होतं की ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस. सायली म्हणते, पण अहो अश्विन भाऊजी, मी काय म्हणते की ठीक आहे की प्रिया प्रेग्नंट आहे, तिने आपल्याला खूप त्रास दिला, पण अहो या सगळ्यामध्ये त्या बाळाचा काय दोष आहे? आपण त्या बाळाच्या बाबतीत काहीतरी विचार करायलाच हवा ना. तर मंडळी इकडे सचिन हा आता साक्षीला भेटायला आलेला आहे. जेव्हा आता महिपतकडून त्याला कळतं की अर्जुन सुभेदारच्या विरोधात त्याला एक सिक्रेट माहिती आहे आणि तो उद्या जेलमध्ये सांगणार आहे, पण ते काय आहे हे महिपतने आता न सांगितल्यामुळे तो साक्षीला विचारायला आलेला आहे की अशी कोणती गोष्ट आहे सुभेदारांच्या बाबतीत जी महिपतने म्हणजे तुझ्या वडिलांनी अजूनपर्यंत सगळ्यांपासून लपून ठेवलेली आहे, असं काही आहे का? त्यावर आता साक्षी म्हणत असतं की तू असं का विचारतोयस, काय झालं, असं काही आहे का? सचिन म्हणतो की नाही, उद्या कोर्टामध्ये हिअरिंग आहे आणि त्या हिअरिंगमध्ये महिपत शिकरे हे जे काही सत्य आहे ते अर्जुन सुभेदारला सांगणार आहेत असं ते म्हणालेत. पण अशी काही गोष्ट आहे का जेणेकरून मला त्याचा फायदा होईल किंवा अर्जुनला अस्मिताच्या केसमध्ये त्याला काही अडकवता येईल, असं काही आहे का? त्यावर आता साक्षी म्हणते की नाही, असं काही नाही आहे. पण त्यावर आता सचिन म्हणतो, पण मग महिपत शिकरे हे मला का सांगत नाही आहेत? अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे ते माझ्यापासून सुद्धा ही गोष्ट लपवून ठेवत आहेत? त्यावर साक्षी म्हणते, एवढी फार मोठी गोष्ट नाही आहे आणि खरं तर आता प्रिया ही खोटी तन्वी आहे सगळ्यांसमोर सिद्ध झाले आणि अर्जुनने ते शोधून काढले, म्हणजे आता खरी तन्वी कोण आहे हे सुद्धा अर्जुन स्वतःहून लवकर शोधून काढणार आहे. त्याच्यामुळे आता ते अण्णांनी सांगितलं काय आणि ते त्यांनी स्वतः शोधून काढलं काय, याच्याने काय फरक पडणार आहे? त्यावर आता सचिन म्हणतो की म्हणजे खरी तन्वी कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का? त्यावर साक्षी शिकरे म्हणते की हो, खरी तन्वी कोण आहे हे आम्हाला माहिती आहे. ओके, तेव्हा सचिन म्हणतो की म्हणजे महिपत शिकरे उद्या कोर्टामध्ये अर्जुनला हेच सांगणार आहेत की खरी तन्वी कोण आहे ते? नाही नाही, असं होऊन कसं चालेल? खरी तन्वी कोण आहे हे खरं तर त्या अर्जुन सुभेदार आणि सुभेदारांसमोर कधी यायलाच नको. ते ज्या आता त्रासामध्ये चालेत ना, तो त्यांचा त्रास मला अजूनच वाढवायचा आहे. पण साक्षी म्हणते, अरे सचिन असं काय करतोस? जर अण्णांनी उद्या ही जर कोर्टामध्ये जी गोष्ट सांगितली तर अण्णांचे बाहेर येण्याचे चान्सेस वाढतात, मग आपण ही गोष्ट त्यांना कसं काय अडवायचं? सचिन म्हणतो, नाही नाही, पण काही झालं तरी ही गोष्ट एवढ्या लवकर सगळ्यांच्या समोर यायलाच नको. तो अर्जुन सुभेदार शोधून काढेल तेव्हा काढेल, पण अण्णांनी उद्या कोर्टामध्ये तोंड उघडायला नको. पण आता साक्षी म्हणते, सचिन, पण अण्णांनी बाहेर येणं, जेलच्या बाहेर पडणं किती महत्त्वाचं आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. आता सचिन हाही विचार करतो की हा जर म्हातारा जेलच्या बाहेर नाही पडला तर मला ह्याची प्रॉपर्टी, ह्याचा पैसा काही हडप करता येणार नाही आहे, त्याच्यामुळे ह्याने जेलमध्ये बाहेरसुद्धा यायला हवं. सचिन म्हणतो, पण ती खरी तन्वी आहे कोण ते तरी सांग, खरी तन्वी आहे तरी कोण? त्यावर आता साक्षी शिकरे सचिनला म्हणते की खरी तन्वी त्यांच्याच घरामध्ये आहे, सायली सुभेदार. सायली सुभेदार हीच रविराज आणि प्रतिमा किल्लेदारची खरी मुलगी आहे, तन्वी किल्लेदार, आणि तीच आहे तन्वी सुभेदार. आता मात्र सचिनला खूप मोठा धक्का बसला, म्हणजे खरी तन्वी त्यांच्या घरामध्ये असून सुद्धा अजूनही ही लोक तिला ओळखू शकले नाही आहेत. तर मंडळी इकडे आता सायली ही प्रियाला भेटायला जेलमध्ये आलेली असते, म्हणजे सायलीला ज्या वेळेला कळतं की प्रिया ही प्रेग्नेंट आहे आणि त्याच्यामुळे ती जेव्हा प्रियाला भेटायला येते, सायलीला आधी खरं तर ह्या गोष्टीवर विश्वास बसत नसतो, पण आता जेलमधून लेटर आलेला आहे म्हणजे ही नक्की गोष्ट खरीच असणार आहे.
पण सायली प्रियाला आल्याला बोलते की तुझी खरंच नाटकं तर नाही आहेत ना, जेलमधून बाहेर पडण्यासाठी पुन्हा तुझी ही नाटकं सुरू झाली नाही आहेत ना. प्रिया म्हणते, अगं सायली, मी मी हे नाटक कसं करेन? अगं डॉक्टरांनी स्वतः स्वतः सांगितलं आहे की मी प्रेग्नंट आहे, मी हे नाटक कसं काय करू शकते? त्यावर आता मात्र सायलीने एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे प्रियाच्या बाबतीत. कारण काही झालं तरी बाळावर अन्याय होऊ नये म्हणून सायलीने प्रियाची डिलिव्हरी होईपर्यंत प्रियाला 9 महिने जेलच्या बाहेर राहण्याची परवानगी मागून घेतलेली आहे. आणि ही गोष्ट जेव्हा आता सायली घरातल्या सगळ्यांना सांगते तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. सायली हा असा निर्णय कसा काय घेऊ शकते? पण सायली म्हणते की या सगळ्यामध्ये प्रियाची जरी चूक असली तरी ह्या बाळाची काय चूक आहे? बाळाने त्या जेलमध्ये प्रियामुळे का लहानाचं मोठं व्हावं आणि सुभेदारांचा वारस असा जेलमध्ये लहानाचा मोठा होईल हे हे तुम्हाला पटतंय का? आता सायली हा असा विचार का करते हे सगळ्यांनाच काही कळत नाही आहे. पण इकडे मंडळी मात्र आता पोलीस स्टेशन कोर्टामध्ये केस सुरू असताना महिपत शिकरे याची जी आत्तापर्यंत वर्तवणूक आहे, वागणं आहे, त्याच्यावरून त्याला जेलमधून बाहेर सोडण्यात आलेलं आहे. आणि सोबत महिपतने जाता जाता प्रिया ही खोटी तन्वी हे सिद्ध झालंच आहे, पण खरी तन्वी दुसरी तिसरी कोणी नाही तर सायलीच आहे हे सुद्धा त्याने आता सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे मंडळी सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे.